नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET साठी आपण मागील काही दिवसापासून तयारी करत आहोत. तर आजच्या दिवशी आपण मराठी विषयाचा जो घटक आहे गद्य आकलन आणि पद्य आकलन या विषयावर चर्चा करणार आहोत. या अभ्यास मालिकेत हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण सर्वात जास्त गुण मिळवून देणारा घटक हा गद्य आकलन आणि पद्य आकलन आहे. तर यासाठी TETच्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं तर गद्य आकलनावर 3 प्रश्न आणि पद्य आकलनावर 3 प्रश्न, किमान 6 प्रश्न येतात आणि कधीकधी ते 8 प्रश्नांपर्यंतसुद्धा येतात. त्यामुळे सर्वात जास्त वेटेज असणारा हा घटक आणि अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने गुण देऊन जाणारा हा घटक आहे. चला तर मग आपण पाहूया की या घटकाची प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची. गद्य आकलन म्हणजे काय? दिलेला उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजेच गद्य आकलन. तर एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतारावर काही प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्या प्रश्नांची उत्तरं त्या उतारातून शोधायची असतात. त्यासाठी हे प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जसं आता एक उतारा दिलेला आहे, या ठिकाणी उदाहरण दाखल्यावर काही उतारा आहे आणि त्या उतारावर काही प्रश्न पण दिलेले आहेत. मी प्रत्यक्ष आपल्याला या उताराच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये आलेला उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा आपल्याला दाखवणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न असतात. आता हा जो समोर आपल्याला उतारा दिसतो आहे हा मागील प्रश्नपत्रिकेतला गद्य आकलनाचा उतारा आहे आणि त्याच्यावरचे काही प्रश्नसुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील तर ते बघा. आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं कशी शोधली पाहिजे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर अशा प्रकारे एका उतारावर 3 प्रश्न किमान असतात आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं त्या उतारातून आपल्याला शोधायची असतात. मग गद्य आकलनाच्या उत्तराला सोडवताना काय केलं पाहिजे? तर हे सोडवण्यासाठी एक युक्ती आहे. ती युक्ती जर आपण वापरली तर आपल्याला निश्चितच याच्यात यश मिळतं. पहिल्यांदा सुरुवातीला प्रथम प्रश्न वाचायचे असतात. म्हणजे आपण गद्य उतारा डायरेक्ट न वाचता आधी त्याच्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न वाचा. ते व्यवस्थित वाचल्यानंतर मग उतारा वाचा. आता प्रश्न आणि उतारातला जर संबंध असेल तर त्या प्रश्नाची उत्तरं लगेच सोडवता येतात. त्या उतारा वाचन करताना महत्त्वाचे शब्द जे असतील, जे प्रश्नाशी संबंधित आहेत ते अधोरेखित करा आणि अंदाजे उत्तर न देता उताऱ्यातून शोधण्याचा प्रयत्न करा. मग हा उताऱ्यातून उत्तर जेव्हा आपण शोधतो ते उत्तर आपलं उतार्यात कधीकधी असतं किंवा उतार्याशी संबंधित असतं. म्हणून आपण काही उतारे जर बघितले तर उतार्याचा आणि प्रश्नांचा संबंध असतो, परंतु तो 100% असतो असं म्हणता येणार नाही. काही वेळेस तो संबंध नसतो, परंतु त्या उतार्याशी संबंधित असणारे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याच्यातली म्हण, त्याच्यातला जो सारांश असतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यावरचं शीर्षकसुद्धा आपल्याला विचारलेलं असतं. तर हे थोडक्यात समजून घ्या आणि या पद्धतीने आपण गद्य आकलनाची युक्ती वापरा. तसंच पद्य आकलन म्हणजे कविता वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजेच पद्य आकलन. आता ज्या कविता असतात, आता उदाहरणादाखल मी एक छोटीशी आणि साधी सोपी कविता या ठिकाणी दिलेली आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबुनीच्या झाडामागे लपलास का. तर ही सोपी कविता आहे. ही अशी कविता येणार नाही, याच्यापेक्षा काठिण्य पातळी वेगळी असेल. तशा प्रकारच्या काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या कविता बघाव्या लागतील. मग याच्यातून उदाहरण जर आपण म्हटलं तर कवितेत कोणाला उद्देशून संबोधन केलेले आहे, तर अशा प्रकारे प्रश्न असतात. किंवा कुठे लपला आहे अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर असेच काही उतारे मी आपल्याला दाखवणार आहे. आता आपण स्क्रीनवर जे पाहत असाल तर ती मागच्या काही कविता आहेत आणि त्या कवितेवरचे प्रश्नसुद्धा आपल्याला दिसत असतील. ते प्रश्न कसे येतात ते समजून घ्या. त्या कवितेतून कसे शोधायचे ती युक्ती पण आपण वापरा. आता पद्य आकलनामधून आपण उत्तरे सोडवण्याची जी सोपी युक्ती ती आपल्याला समजून घ्यायची आहे. की सुरुवातीला आपण कविता शांतपणे 2दा वाचा. पहिल्यांदा कवितेचा अर्थ समजून घ्या आणि दुसऱ्यांदा कवितेतील महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा. उदाहरणार्थ आता कष्टाविन फळ ना मिळे. आता या ठिकाणी कष्ट आणि फळ हे 2 महत्त्वाचे शब्द याला आपण अधोरेखित केलेत. अशा प्रकारे आपल्याला कविता वाचायची आहे ती 2 वेळा. नंतर कवी काय सांगू इच्छितो ते ओळखा. आता या ठिकाणी स्वतःला प्रश्न विचारा की कविता कशाबद्दल आहे, कवीचा संदेश काय आहे, कोणती भावना कवीने व्यक्त केलेली आहे. तर कवी काय सांगू इच्छितो असे प्रश्न आपण स्वतःला विचारले तर त्या प्रश्नांचे उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं.
जसं थेंबे थेंबे तळे साचे. संदेश काय की छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठं कार्य होतं, असं कवितेमधला आपल्याला त्याचा संदेश समजतो. त्यानंतर काय करायची पुढची स्टेप की प्रश्न आधी वाचा. आता प्रश्न आपल्याला वाचायचे की एकदा कविता वाचली गेली की मग आता प्रश्न वाचायला सुरुवात करायची. उत्तरे कवितेतूनच शोधा, स्वतःचं मत लिहू नका. हे महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा कवितेतून उत्तर न शोधता स्वतःचं मत किंवा पूर्व आपल्याला माहितीच्या आधारे आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण उत्तर कवितेतच असतं, ते कवितेतून शोधलं पाहिजे. ही 4थी स्टेप आहे. पुढची 5वी स्टेप आहे की भावना ओळखायच्यात आपल्याला. कवितेमध्ये कोणत्या भावना आहेत आणि त्याचे उदाहरण काय दिलं आहे. जसं आनंद असेल तर आनंदी प्रसंग असेल, नंतर देशप्रेम असेल तर राष्ट्रगीत, राष्ट्रसैनिक वगैरे असे भावना असतील. त्यानंतर आपला पुढची स्टेप आहे योग्य शीर्षक निवडा. कवितेला मुख्य शीर्षक कोणतं देता येईल किंवा शीर्षक हे कवितेच्या मुख्य विषया संबंधित असावे, अशा पद्धतीने विचार करून. समजा कविता वृक्षांवर असेल तर योग्य शीर्षक आपल्याला वृक्षांचं महत्त्व देता येईल. माझी शाळा असं उत्तर कधी नसेल तर कवितेला योग्य शीर्षक आपल्याला निवडणं हे महत्त्वाचं काम आहे. तर TETमध्ये अशा प्रकारे काही प्रश्न विचारले जातात की जसं शीर्षक सुचवा, योग्य पर्याय निवडा, लेखकाचा उद्देश सांगा, शब्दार्थ ओळखा, विरुद्धार्थी समानार्थी शब्द शोधा, मुख्य आशय सांगा, असे पद्य आणि गद्य आकलनाच्या संदर्भात आणि विचारले जातात. तर सरावासाठी काही उतारेसुद्धा आपण घेतलेले आहेत. त्या उताऱ्याच्या अनुषंगाने आपण थोडी तयारी करा. काही कवितांचा पण आपण सराव करा. याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर आहेत की जसं गद्य आकलन म्हणजे काय, तर उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे देणे. पद्य आकलन म्हणजे कविता वाचून प्रश्नांची उत्तरे देणे. आकलनात उत्तर कुठून शोधायचे असतं, तर उताऱ्यातून. अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. याच्यातले महत्त्वपूर्ण टिप्स आहेत की उताऱ्यातील शब्द तंतोतंत वापरा, स्वतःचे मत लिहू नका, प्रथम प्रश्न वाचा, शीर्षक आणि मुख्य आशयावर विषय भर द्या. हा 5 ते 8 गुण मिळवून देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यासाठी आपल्याला ही तयारी उतारा आणि कवितेसाठी करायची आहे. गद्य आणि पद्य आकलन दोघं महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी एक नियम आहे. पद्य आकलनासाठी एक सुवर्ण नियम आपल्या सर्वांना मी देणार आहे की आपण कविता वाचन करताना कशी उत्तर शोधायची. त्यासाठी 5W आपल्याला माहिती पाहिजे. जसं की कविता कोणाबद्दल आहे म्हणजे हू. दुसरा W आहे कवी काय सांगतो म्हणजे व्हाट. नंतर संदेश कवितेत काय दिलेला आहे तर व्हाय. घटना कुठे घडते तर ते व्हेअर. आणि भावना कोणती म्हणजे विच फिलिंग कोणती, भावना कोणती आहे विच. हे 5Wचा नियम जर आपण लक्षात ठेवला तर कवितेतून उत्तरं शोधणं अतिशय सोपं आहे. म्हणून आपण या कवितेच्या दृष्टीने थोडंसं गद्य आणि पद्य आकलनाच्या दृष्टीने थोडी तयारी करा. आकलनावर वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत यापूर्वी, तर उतार्याला योग्य शीर्षक द्या, उतार्याचा मुख्य आशय लिहा, लेखकाचा उद्देश काय आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. दिलेला शब्दाचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहा. उतार्यामध्ये किंवा कवितेत एखादा शब्द दिलेला असतो आणि त्याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण विचारला जातो. उतार्यावर आधारित योग्य पर्याय निवडा. कवितेतील भावना ओळखा. कवी कोणाशी संवाद साधतो, कवितेचा संदेश काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची थोडीशी आपण 4-5 उतारे आणि 4-5 कवितांचा जर सराव केला तर निश्चितच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतात. मी या व्हिडिओमध्ये आपल्याला यापूर्वीच काही उतारे आणि कविता दिलेल्या आहेत. त्या कवितांचं थोडंसं वाचन करा, कसे प्रश्न आलेले आहेत ते समजून घ्या आणि आपण या सर्वात जास्त आणि सहज मार्क देणारा जो घटक आहे याच्यावर फोकस करा. तर अशा पद्धतीने आज आपण गद्य आकलन, पद्य आकलन आणि प्रश्न सोडवण्याच्या ज्या युक्त्या होत्या त्या आपण समजून घेतल्या. TETचे काही सराव प्रश्न यांचासुद्धा अभ्यास केला आपण. अशा प्रकारे गद्य आकलन आणि पद्य आकलन जे समजून घेतलं याचा निश्चितच सराव करा. परीक्षेमध्ये किमान 6 प्रश्नांची उत्तरं 100% बरोबर येतील अशा पद्धतीने या घटक आहे, सर्वात वेटेज देणारा घटक आहे. याची थोडी तयारी करा. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये आपण गणिताचा 100% सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परीक्षेला खूप कमी कालावधी आहे, परंतु मी महत्त्वाच्या शॉर्टकट ट्रिक्स गणिताच्या आपल्याला देणार आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी वाट पहा. आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.